कोथिंबीर वडी बनवते. तर मी इथं कोथिंबीरची एक मोठी पेंडी घेतली आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे, तीळ घेतलेत, हळद घेतली आहे, मिरची पावडर, जिरे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, बेसन पीठ आणि मीठ. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर आपली कट करून झाली. तर आपण आता हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊया. बघा कोथिंबीर आपली चिरून तयार झाली. तर 1 वाटी बेसन पीठ घालूया. तांदळाचं पीठ एक वाटीला कमी अर्धी वाटी आहे. थोडीशी मिरची पावडर, हळद घालूया, जिरं आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ वाटून घेतलं होतं ते पण घालूया. याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं मीठ घालूया. मीठ थोडंसं बेतानच घालते कारण मी मिरचीमध्ये पण मीठ घातलंय. आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया. इथं एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवते. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथं एका प्लेटला तेल लावून घेऊया. आता एका प्लेटला तेल लावून घेतलंय. त्यामध्ये हे मिश्रण आपण घालून घेऊया. थोडेसे तीळ घालून घेऊया. बघा पाणी आपलं उकळलंय. तर इथं आपण हे असं घालून घेऊया आणि एक 15-20 मिनिटं वाफवून घेऊया. बघूया आता आपण आपलं वड्याचं मिश्रण झालंय का. बघा झाले, चिटकत नाही म्हणजे झाले. तर आता आपण ह्याच्या एक 5 मिनिटाने वड्या कट करून घेऊया. तोपर्यंत आपण तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया. बघा हे आपलं आता थंड झालंय. तर आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया. बघा आपल्या वड्या. तर आता आपण ह्या तळून घेऊया. बघा वड्या आपण तळून घेऊया. बघा एका साईडनं वडी आपली तळून झाली. तर दुसऱ्या साईडनं पण तळून घेऊया लालसर कलर येईपर्यंत. बघा वडी आपली दोन्ही साईडनं पण तळून झाली. आता आपण ही काढून घेऊया आणि राहिलेल्या वड्या पण तळून घेऊया.
बघा इथं सगळ्या कोथिंबीर वडी आपली तळून तयार झाले. तर आता आपण हे क्या